बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कथा मरवा. दिग्दर्शक नंदकुमारांनी पॅकअप असा पुकारा केला तेव्हा मला अगदी हायसं वाटलं. सारा दिवस अंबला होता, कामाला अंत नव्हता. दुय्यम दिग्दर्शक खरे पाहता हमाल असतात. त्याला पाहाव्या लागणाऱ्या गोष्टीत नायिका अमला राणीच्या कुत्र्यापासून ते लेखक जमदाडे यांचे विस्कीपर्यंत सारे काही असते. प्रॉपर्टी आहे, सेट आहे, डायलॉग आहे, लाईफची काही भानगड नाही असा दिवस नाही. साऊंड बाबा आदमच्या काळचा, हरे राम, हे असेच चालायचे. या व्यवसायात लोक इथेच का मरतात याचा मला अजून शोध लागायचा होता. काठावर पोहणाऱ्याला भोवरा समजत नाही असे माझे झाले होते. इथे लोक मखमली चढाव घालीत, मी कोकणी वाहनावर खुश होतो. थोड्याशा जोरावर मला व्हायचे होते नायक. टोप घातलेले राजा भाऊ, चंद्रकांत, सूर्यकांत हे सरल्याशिवाय आम्हाला चान्स नव्हता. इथली मापे निराळी. सौंदर्य, गुण, अभिनय यापेक्षा ह्या दैन्यशील दुनियेत ज्यांना हसत मुखाने राहता येते, जगता येते, इथल्या परिस्थितीत कधी लाचारी कधी मुजुरी करता येते, ती माणसे टिकतात, नायक होतात, मोठी होतात. आता दिग्दर्शकाचा दुसरा असिस्टंट हा बहुशः दुसराच राहायचा असतो. कुणी एखादा कोल्हापुरी गुळवाला किंवा एखादी हौस मौज करणारी इचलकरंजी हातकणंगल्याची श्रीमंत चटक चांदणी लाभली तर मात्र प्यादाचा फर्जी होतो. क्लॅब बॉयचा किंवा चायवाल्याचा डायरेक्टर होतो. जमले तर रौप्य महोत्सवी चित्रपट काढून बसतो. मला काही तो चान्स नाही. अन्य जगात चांगले म्हणून समजण्यात येणारे संस्कार इथे अगदी निरुपयोगी. बाईकडे न बघणारा माणूस इथे तद्दन गाढव. दारू नको म्हणणारा भोट, कोंबडी न पचवणारा बोकड कसा कापणार. फर्स्ट क्लास बोलणारा बोललेले विसरणारा आणि न बोललेले दुसऱ्याच्या गळ्यात घालणारा इथे श्रेष्ठ म्हणून चमकतो. नाहीपेक्षा शाळेतला मास्तर होणे काय वाईट. मामला गंभीर आहे, पण आशा अमर आहे. सिनेमातल्या ऐकीव भडक श्रीमंतीवर मोहित होऊन मी इथे रस्ता धरला तो साप चुकला. निघालो बाबुंडातला आणि पोचलो सोनापूरला. माणसाला बुद्धी असणे फार वाईट. या लाईनीला बुद्धिमान माणसाचे हाल पाहवत नाहीत. कॉलेजचा सीन झाला तेव्हा मी म्हणालो, सेटचं राहू द्या नंदकुमार, कारण नवा सेट मिळणार नाही या दरात. पण पोरी त्या तरी कॉलेजमधल्या घ्या, अगदी ₹12 आनेवाल्या एक्स्ट्रा नकोत. तेव्हा फोटोग्राफर रामू राणे तोंडात तंबाखूची फक्की टाकीत म्हणाले, याच कास्टवर 15 कॉलेज एक्सपोज केली राव. कॉलेजमधल्या पोरी तेवढ्या भरल्या अंगाच्या नसत्यात, आणि असल्या तरी त्या म्हणू तेव्हा थाना हलवीत कॅमेरा पुढे येतील का? बोला. मी काय बोलणार, कपाळ चाललंय तेच चालू द्यावे. आजोबा शोभणाऱ्या नटाबरोबर प्रेयसी म्हणून लव डायलॉग म्हणावे लागावेत, हीच गंमत आहे. ते सांगायचे काय, मामला गंभीर आहे एवढंच खरं. आमच्यासारखे शहाणे या लाईनीत आले ते लाईन सुधारायला, पण लाईन तशीच राहिली आणि आम्ही शहाणे मात्र गाढव झालो. लाईनीचा गुणच आहे तसा. विश्राम बेडेकर घ्या, केना काळे घ्या, लाईनीत आले, लाईनी बाहेर राहिले. सिनेमाही नीट केला नाही आणि व्यवहारही नीट केला नाही. सांगायचे एवढेच की माझ्यासारखा माणूस इथे कुचंबत होता, नको ती कामे करीत होता. आज सकाळीच असंतोषाची ठिणगी उडाली. अमलाबाई, मालाबाई या साऱ्यांच्या गाड्या सकाळी फुल्ल करून घ्यायच्या म्हणजे संबंध दिवस त्या स्टुडिओत असतात, आणि यांच्या गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या कशा रोज संपतात हेच कळत नाही. सगळा चोरीचा मामला. मिळेल तेवढे लाटायचे. मग सिगरेट काय, कपडे काय, पेट्रोल काय, झाले त्यावरून भांडण. शेवटी मूर्ख आम्हीच ठरलो. रात्री 10 वाजले. क्षुल्लक गोष्टींसाठी नंदकुमार घोळ घालीत होते. अमलाबाईचा सारा परिवार एका कोपऱ्यात तिच्या रक्षणार्थ शूटिंग सुरू झाल्यापासून बसून राहिला होता.
सिनेमावाल्यापासून रक्षण करावा असा तिच्या देहाचा कोणताच भाग खरं पाहता शिल्लक नाही आणि अमलाबाईला त्या सहाय्याची गरजही नाही. आमच्या क्षेत्रातली शहाणी शहाणी माणसे तिच्याभोवती गोंडा घोळताना आम्ही पाहिले आहेत. प्रसिद्धीचा सोपान तिला गवसला आणि मग तिने देहाचा मखमली गालीचा त्यावर पसरला. खरे पाहता अमलाबाईहून देखण्या अशा शेकडो मुली गोव्याच्या कलमी बागेत मिळण्यासारख्या आहेत. पण बात नशिबाची आहे. लोखंडाचे सोने करणाऱ्या परिसाची गाठ पडणे ही केवळ अल्लाची कृपा. अमलाचे एक जाऊ द्या, ती निदान देखणी तरी आहे, अंगाने भरलेली आहे, टवटवीत आहे आणि खुशी झाली तर देहाचा पुष्पगुच्छ द्यायची तिची तयारी आहे. पण केशरचे काय? या बाईवर लट्टू होणारे महाभाग पाहून मी चकित होत होतो. रंगवल्यामुळे अधिकच भकास दिसणारा चेहरा, एखाद्या काटकीप्रमाणे अवघडलेला सुकट देह, अशा या केशरवर लुब्ध होणं मला तरी निदान अरिसक्तीची परिसीमा वाटली. तिच्या श्रीमंतीवर लुब्ध होणं हे मी समजू शकेन. तिच्या मुलायम स्वरमालात चिंब होणं हेही साहजिकच आहे. पण तिच्या शरीरासाठी झगडणे आणि त्या विकृत कामजीवनाचा बळी होणे हे मला अगदी किळसवाणे वाटले. परमेश्वरी लहरीने तिच्या गळ्यात जगातली सारी सौंदर्य जमा झाली. फार दिवस कष्ट करून सौंदर्याची एखादी मूर्ती घडवावी आणि आळस येऊन काही भाग ओबडधोबड बनावा असे काहीसे केसरचे झाले होते. आमच्या या चित्राची निर्मातीच मुळी केशर होती, त्यामुळे केशरचे दर्शन चुकण्यासारखे नव्हते. केशर सेटवर आली की सेटवर एकदमच चैतन्य येई. केशरभूती आदब आणि हव्यास यांची अटीतटी सुरू होई. तिची इच्छा असेल तर मध्येच ती शूटिंग बंद करी आणि आपल्याला हवा तो पुरुष आपल्या रासमहालात घेऊन जाई. यात कोणाला कधी फारसे वावगे वाटले नाही. या चित्रपटात काम करण्यासाठी एका तरुण नायकाची निवड नंदकुमाराने केली होती आणि तो आज रात्री 10 वाजता पुण्याहून येणार होता. त्याला स्टेशनवर उतरून घेऊन लॉजमध्ये त्याचे सामान टाकून केशरच्या बंगल्यावर पोचवण्याची कामगिरी आज माझ्यावर होती. काहीही असो, सेटवर उभे राहून कमरेत वाकून मी कंटाळ होतो. मोकळे झाल्यावर हायसे वाटलं. स्टेशनवर जाऊन सर्व गाडी मी धुंडाळली, पण तो लेखाचा किशोर या गाडीने आलाच नाही. काय करावे याचा विचार करत मी प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो. वाटले केशरला फोन करावा, पण तसा रिवाज नव्हता. त्या तिरसट आणि उल्लू बाईबरोबर फोनवर बोलणे धोक्याचे होते. अखेरीस मी स्टुडिओत आलो. स्टुडिओत सारी निर्वानिर्व झाली होती. माझीच वाट पाहत एका मेजभोवती मद्यपीत दिग्दर्शक आणि नेहमीचे सारे टेक्निशियन्स मग्न होते. वास्तविक मी सुद्धा त्यांच्यात सामील व्हायचा, पण आज माझ्यावरची कामगिरी काही मी सफल करून आलो नव्हतो. किशोर कुमार आला नाही की वास्तविक माझी चूक नव्हती, पण मला उगीच ओशाळ्यागत झालं. बाईंना वर्दी द्यावी का स्वतःच जाऊन निरोप सांगावा या चिंतेत नंदकुमार होते. स्वतः जाण्या इतपत शरीर ताब्यात राहिले नव्हते आणि असले निरोप फोनवर सांगण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. आजीजीने काही कारण नसताना नंदकुमाराने ते बिकट काम माझ्याच गळ्यात अडकविण्यासाठी खोटी अर्जवे केली. दारूची आवड होती म्हणून नव्हे, पण धंद्यातला एक अवश्य भाग म्हणून अशा तऱ्हेच्या उत्तर रात्रीच्या बैठकीत सामील व्हायला मी मनाला शिकवले होते. तेव्हा त्या धुंदावलेल्या रात्रीची सोबत मला मागे मुळीच खेचत नव्हती. परंतु केशरच्या घरी जाणे आणि निरोप सांगणे हे आमचे काम खचित नव्हते आणि म्हणूनच थोड्याशा नाईलाजाने स्टुडिओच्या बाहेर येतो. तोच केशरची दिमाखदार मर्सिडीज चित्कारत माझ्याच शेजारी दातोट आवळत थांबली. मी अदबीने मोटरच्या कांसातून आत पाहताच केशर म्हणाली, इथे कुठे विश्वेश्वर? तुमच्याकडेच निघालो होतो बाई. कशासाठी? म्हणजे त्याचं असं झालं, स्टेशनवर गेलो होतो, किशोर काही आलेले नाहीत. म्हटलं कळवलं पाहिजे तुम्हाला. कमाल आहे तुमची. अहो किशोर काही आज यायचा नव्हता, उद्या यायचा आहे. अरेच्छा, असं झालं होय? आणि माझ्या तोंडावर एक हसू अकारण फुटलं. मोटारीच्या अंतरंगातून केशरच्या लाडक्या सुगंधाचे झोतच्या झोत माझ्यावर येत होते. त्या सुगंधात खूप खूप खोल केशरचा आवाज वलयांकित होत बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. रात्रीच्या अंधुक उजेडात तिच्या देहाची अनेक वैगुण्य लपून गेली होती आणि तिच्या स्वरांतील अर्थता साध्या बोलण्याच्या स्वरांतून सुद्धा एक निराळे रूप लिहिली होती. अंग सैल सोडून मोटारीच्या मध्यभागी ती लवणली होती.
पण एखाद्या झाडाला फूल लटकावे इतक्या सहजतेने तिचा स्वर तिच्या अंगोपांगाला लगटून बसला होता. शूटिंग केव्हा संपलं? झाला 1 तासभर. मग आत बैठक रंगली असेल? नाही, असंच काही नाही. मी आत गेले तर उगाच बैठक मोडेल बिचाऱ्यांची. एवी तेवी तुम्ही बाहेर निघालाच आहात, माझ्याबरोबर चला. केशरच्या आवाजात हुकूमत होती, पण बोचरी नव्हे. एखाद्या भ्रमिष्ठ माणसाप्रमाणे मी मुकाट्याने शोफरच्या शेजारचे दार उघडू लागलो. पण त्याआधी केशरने मागले दार उघडले होते. जिच्या पायाशी लक्ष्मी लोळण घेत होती आणि जिचे स्थान आमच्या व्यवसायात कुणालाही गाठता येणार नाही एवढं उंच होतं, त्या केशरबद्दल अनेकदा वेडेवाकडे बोलून सुद्धा या घटकेला मी लाचार होऊन तिच्याबरोबर तिच्या रंगमहालाकडे निघालो होतो. सिनेमाच्या क्षेत्रात एवढी वर्षे काढल्यानंतर बाई हाताळण्याची संधी अजिबात मिळाली नसेल हे काही शक्य नव्हते. बोलून चालून रूप विकायला आलेल्या त्या बायका चांगल्या नसल्या तरी टाकाऊ नसत. गरजेच्या वेळेला तोंड वाकडे न करता सुखवायची त्यांची किमान पात्रता होती. शिवाय आमच्या इच्छेचाही किंवा वरचढपणाचाही भाग तेथे असे. आजचा प्रसंग निराळा होता. आजवर टाळेला हा मलिन रस्ता चालणे भागच होते. तिच्या शेजारच्या आसनावर बसूनही माझ्या मनात हे असलेच विचार चालू होते. आप कुशीने स्वाधीन होणाऱ्या स्त्रीला ठोकरण्यात सुद्धा मोठी मौज असते. वाटले होते केशरला गाडी थांबवायला सांगावी आणि तिचा अभेर करून चालते व्हावे. पुरुष सुखासाठी आतुर झालेल्या या कामिनीचे रौद्र रूप चित्रकाराला एक चांगला विषय पुरवेल. पण तसे काही घडले नाही. कारण तिच्या चारित्र्याचे विलक्षण कुतूहल, नावलौकिकाचा दबदबा माझ्या मनात कितीतरी वर्षे घर करून होता. अनेक मोठमोठ्या संगीत दिग्दर्शकांशी तिचे नाव गुंतलेले असे. अनेक देखणे नायक तिची शेज करण्यासाठी तळमळलेली मी ऐकले होते. आणि म्हणून केशर नको असली तरी केशरचे आयुष्य समजावून घेण्याचे कुतूहल मात्र दांडगे होते. माझ्या मनातले हे विचार त्या अनुभवी बाईच्या ध्यानात आले असले पाहिजेत. असले प्रसंग तिला फारसे नवीन नसणार. या अंधार भरल्या रात्रीत तिचा शेजार सुगंधामुळे आणि तेजाळ दृष्टिक्षेपामुळे मला सारखा सावत होता. तिची भारी किमतीची साडी माझ्या अंगावर वाऱ्याच्या झोतामुळे लगटू पाहत होती. किंबहुना मालकिनीसाठी तीही माझी विनवणी करू पाहत होती. तुम्ही नाराज दिसता. कुठे? काही नाही. मग असे अवघडून का बसलात? मी एकदम जरा अंग सैल केला. तिच्या बोटावर माझे बाहू पडले. रात्रीच्या थंड हवेत त्या बोटांची उबदार पकड मला एकदम जाणवली. त्या बोटाने आर्तता आणि धुंदी एकाच वेळेला मिसळून आली. क्षणभर मी बेचैन झालो. पण तेवढ्यात माझ्यातला पुरुष जागा झाला. मी माझा हात तिच्या खांद्यावरून पलीकडे टाकला आणि त्याला साथ देत तीही माझ्या बाजूला थोडी कलली. स्त्रीत्वाचा सारा मोहकपणा आपल्याबरोबर घेऊन तिच्या त्या स्पर्शाबरोबर मला वाटले तिच्या रूपाचा आणि तिच्या चारित्र्याचा या घडीला संबंध हवाच कशाला. एखादे साधे फूल रात्रीच्या वेळी वेलीवर दिसावे. थकलेल्या मनाने क्षणभर त्याचा वास घ्यावा. रस्ता काटू लागावा आणि हातून फूल केव्हा गळून पडले हेही ध्यानात येऊ नये. त्या साध्या कृत्याऐवजी त्या फुलाचे पृथक्करण करावे. वासाची जात ठरवावी किंवा ते फूल बटन होलमध्ये लावून गावभर मिरवीत न्यावे. याची काही आवश्यकता आहे का? आणि या कल्पनेबरोबर माझ्या मनाची अप्रसन्नता एकदम पळून गेली. थोरा मोठ्याने चोखाळलेल्या रस्त्याने आपण जातो आहोत तेव्हा तशीही चिंता करण्याचे काही कारण नव्हते. फारसे संभाषण न होता आमची गाडी फाटकात शिरली आणि केशरच्या या वास्तूचे वैशिष्ट्य माझ्या नजरेत भरले. अतिशय दूर एकांतात आम्ही आता येऊन पोहोचलो. एका खूप मोठ्या कंपाऊंडमध्ये भव्य न वाटणारी एक कौलारू बंगली अभिसारिकेप्रमाणे आमची वाट पाहत होती. साऱ्या घरातले दिवे लक्ष डोळ्याने आमच्याकडे पाहत होते. गाडीचा आवाज ऐकताच कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येऊ लागले आणि गाडी खडी होताच भोवती कुत्र्यांचे कोंडाळेच तयार झाले. गाडीतून उतरताच केशर मला विसरली. त्या दुधा रात्रीला विसरली आणि तिच्याशी खेळू पाहणाऱ्या कुत्र्यांच्या संगतीत रंगून गेली. मी मात्र ओशाळ्यागत संभ्रमित होत अवघडलेल्या स्थितीत गाडीत बसून राहिलो.
पोर्चच्या पायऱ्यावर मालकिनीच्या स्वागतासाठी नोकरांचा ताफा उभा होता. श्वानप्रतीचा हा सोहळा केव्हा आटोपेल याचा काही अंदाज न आल्यामुळे मुकाट बसल्याखेरीज गत्यंतरच नव्हतं. अखेरीस आपण एका पुरुषाला असेच खेळण्यासाठी आणलंय याची तिला जाणीव झाली आणि ती एकदम ओशाळून गेली. तिच्या स्वरात एकदम अर्धवाचे मार्दव आले आणि गाडीतून खाली उतरण्यासाठी तिने मला एकदम हातही दिला. माझे अस्तित्व त्या नोकर चाकरांना खुपले नाही. एकतर अशा पाहुण्यांची त्यांना सवय असली पाहिजे आणि माझ्या वेशावरून आणि बाह्य दर्शनावरून माझा दर्जाही त्यांना जवळचा वाटला असला पाहिजे. पोर्चमधून आतल्या दिवाणखान्यात पाऊल ठेवताच तिथल्या वैभवाने मी एकदम दिपून गेलो होतो. माझ्या मलिन फाटक्या कपड्यांची मला लाज वाटली. त्या उबदार गालिच्यातून चालताना माझे पाय उगाच अडखळू लागले. अरेबियन नाईट्समध्ये वाचलेल्या अद्भुत दुनियेत प्रवेश केल्यासारखे मला वाटले. हॉलची सजावट आधुनिक नव्हती, खानदानी होती. त्यामुळे त्याची शान आपोआपच माझ्यासारख्या माणसाला गुदमरून टाकीत होती. उत्तम महागनी रंगाचे चकचकीत पॉलिश असणारे नक्षीदार फर्निचर, राजा रविवर्म्याची मूळ चित्रे, फ्रेंच व इंग्रज चित्रकारांच्या काही उत्तमोत्तम चित्रकृती, मोनालिसावरून केलेला संगमरवरी पुतळा, या आणि अशाच कालाला जिंकणाऱ्या सुंदर सुंदर उच्च अभिरुचीच्या सजावटीने तिथले ऐश्वर्य उजळून निघाले होते. हॉलमध्ये आम्ही जाऊन पोचलो तेवढ्यात एका बेअराने वॅट 69ची एक बसकी बाटली आणि 2 शानदार काचेचे पेले टेबलावर आणून ठेवले. मालकिनीची नजरेने संमती घेत त्याने शेजारच्या फ्रीजमधून सोड्याच्या बाटल्या काढल्या, फोडल्या, मद्य आणि सोडा यथा न्याय एकत्र केले आणि तो बाहेर गेला. मी नेहमी पाहतो ती केशर ही खचित नव्हे. तिच्या डोळ्यात एक विलक्षण स्निग्धता आली. तिच्या चमकदार डोळ्यांतून एक अनोखे निमंत्रण पुकारत होते. ओळखीची तिची सडसडीत काया मला उगाच भरल्यासारखी वाटत होती. तिने मद्याचा प्याला उचलून माझ्या हातात दिला आणि आपला ग्लास उंच करीत उत्तर रात्रीतल्या भाग्याची साथ दिली. खरोखरीच काही रात्र भाग्याची असेल. एखाद्या जादूच्या स्पर्शाने काष्टातून मयूर नाचू लागावा, रुमालातून पारवा घुमू लागावा आणि पाण्यातून सुगंधी वारुणी स्रवावी असे घडले. मद्याचे घोट आत गेले आणि आजवर चोरटेपणाने मद्य घेतले याची शरम वाटली. त्या घोटाघोटात स्वर्गाच्या फरसबंदी स्फटिक पायऱ्या होत्या आणि त्या दरेक पायरीला स्त्रीच्या नितंबाची घनता होती. डुलणारा देह सावरण्यासाठी दुतर्फा जणांनी वृक्ष आधारासाठी उभे होते. वेगवेगळ्या आकाराचे, मृदुतेचे, गंधाचे, रंगांचे. प्रत्येक घोट उंचावत नेणारा होता. पेल्यात आणखी व्हिस्की फसफसली आणि त्या द्रवाने डोक्यातील गुंतवळ आणखी थोडी सोडावली. संशय संपले. हातात हात आले. क्वचित ओठ ओठांना भिडले. सफरचंदाचा गुबगुबीतपणा, अबुलीच्या फुलांच्या बावऱ्या रंगाची त्वचा, प्राजक्ताच्या देठांचे ओठ, नीलकमलाच्या डोळ्यातील निलिमा, स्वप्नातील परीच खाली उतरली. समोरच्या आकृतीला अर्थ आला. ती मध्येच जवळ आली. माझ्या ओठावरून हलकेच मदिरा पुसून ती म्हणाली, फार घेऊ नका हं, आणि हसली. तिच्या स्वरातली भिंगरी हसली. तिच्या डोळ्यांनी कोपरे केले. ती वळणे घायाळ करून गेली आणि मी थोड्या धिटाईने तिची उन्नतता न्याहाळू लागलो. थांबा, मी स्नान करून येते, मग 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 आणि ती नजरेसमोरून दिसेनाशी झाली. ती जाताच रेडिओग्राम चालू झाला. तिच्या निवडक गीतातील उंच स्वर माझ्याभोवती विळखा घालू लागले आणि मी पुरता गुरफटलो. थोडा मद्याने, थोडा सुरांनी, थोडा रात्रीने आणि थोडा धिटाईने. दुनियेचे क्षुद्रपण लोपले. माझी वस्त्रे सुंदर झाली. सारी अपयशे संपून गेली. गीते वाजत होती आणि नव्या क्षितिजावर नवे चंद्र उगवत होते. एकाहून एक मोठमोठे, तेजपुंज दाहक, रुपेरी दाहक. आणि मग शुक्राच्या चांदणीसारखी पांढऱ्या शुभ्र साडीने गुंडाळलेली जुईची कळी दारातून प्रकटली.
धवल मुद्रा, धवल वस्त्रे, शिरावरचा लालबुंद मराठमोळा कुंकवाचा टिळा, अंगात नुसतीच काचोळी, पारदर्शक वस्त्रांमधून दिसणारी. ही आज अशी का चांगली दिसते आहे हे समजून घेण्यासाठी माझे मन झटत होते. मिटणारे डोळे फडफडत तिचा देह तपासत होते. ती जवळ आली. तिच्या अंगाला कसलासा विलक्षण सुगंध येत होता, कधीच न चाखलेला, खिळवून टाकणारा. त्या गंधात तिने मला गुदमरवून टाकले. त्या गंधात शॅम्पूचा गंध होता, गुलाब पाण्याचा वास होता, जलवस्त्राने भिजलेल्या त्वचेचा वास होता, काजळाचा वास होता. अनंत वासांचे ते एक संमेलन होते. त्यात अस्वस्थ करणारा एक वास होता, तो तिच्या काम ज्वराचा होता. नवस्नात त्वचेचा लालसरपणा आणि ताजेपणा माझ्या अंगावर धावून आला. मांसाला मृदुता आली. ते उंचावले. मोटारीतल्या उतारूप्रमाणे ते जागच्या जागी घट्ट बसले. केशर एकदम गर्रकन माझ्या मनाच्या कोपऱ्यात शिरली. तिने पुन्हा ग्लासे भरले. डोळ्यांतून सांडणारी मदिरा तिने ग्लासात वेचली. ओठावरचा ओलावा दुसऱ्या ओठात सरकवला. नासिकेतून दरवळणारा तो गंध, उग्र गंध तिने मला देऊ केला. मद्याचा अंमल चढला असे मात्र झाले नव्हते, कारण देहभान शाबूत होते आणि समोरचा तेजपुंज बर्फाचा क्यूब आपोआप विरघळत होता. मद्यातल्या बर्फासारखा मद्याची उंची वाढवीत. दारे उघडीच होती. नोकर चाकर जात येत होते, पण केशर माझ्या विळक्यात खुशीत होती. नोकर चाकरांच्या जा येणे मी शरमत होतो, पण एका चंदनी घुटक्यात ती शरम ओसंडून जाई. जेवायची वर्दी आली आणि केशर उभी राहिली. तिच्या वक्षाशी झटापट चालू असताना तिची काचोळी सरकली. तिचा बंद देखील तिने बांधला नव्हता. लोंबत्या काचोळीकडे वेडसरपणे पाहत मी उठायला ना कबूल होतो. आर्जवी डोळ्याने ती म्हणाली, आपण जेवूया आधी, नाहीतर गारगोट्या जेवायला लागतील. मग सारी रात्र बाकी आहे. आणि ती हसली. समागमाची अशी निर्मळता मी कधी पाहिली नव्हती, कारण वासना विकृतीचे तिथे काही चित्र नव्हते. रोजच्या जेवणासारखा तिचा तो देहधर्म असावा. कसलीही शरम, चोरटेपणा यापासून ती मुक्त होती. जेवणघराचा थाट अपूर्व होता. मी प्रथम चकित झालो, मग भिवून गेलो, मग थिजून गेलो. 10-20 माणसे जेवायला यायची असावीत असा सारा थाट होता. सर्वत्र बेल्जियम काच पात्राने आत्ता आले तर 10 लोक जेवायला बसू शकतील अशी सजवलेली टेबले, शुभ्र वस्त्रांकित खानसामे, लोंबती झुंबरे, सुगंधाचा घमघमाट. हलत्या पावलाने आणि तरंगत्या देहाने मी केशरच्या मागोमाग जेवणाच्या खुर्चीवर विसावलो. माझ्या समोरचे चांदीचे ताट स्वादयुक्त भोजनाच्या पदार्थाने भरलेले होते. खुशबूदार पुलावा ओठा जिभेला डोळे घालीत होता. तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या त्या सामिष भोजनात गरती ब्राह्मणबाईच्या अलिप्तपणाने ओछे पदर सावरीत वाट्यांमध्ये बसल्या होत्या. काकडी, कांदा, बीट, मुळा यांच्या देखण्या चकत्या दासीप्रमाणे पुलाव्याभोवती रांग मांडून खड्या होत्या. मी त्या जेवणाकडे पाहतच राहिलो. असे आणि या प्रकारचे जेवण, असा थाट मी अनुभवला नव्हता. काटे चमचे वापरावे का हातच भिजवावा याचा निर्णय होत नव्हता. मी केशरकडे पाहिली. ती हसत होती. तिच्या हसण्यात तुच्छता नव्हती. माझ्या डोळ्यांतील तृप्ती तिला जाणवत होती. आश्चर्य ती आपल्या डोळ्यात झेलत होती. हातांनीच करा सुरुवात. मी हात पानात घातला आणि पहिला घास ओठात नेणार तो स्तब्ध बसल्या केशरकडे मी पाहतच राहिलो. तिच्यासमोर ताट नव्हते. एक बारीकसा काचेचा वाडगा होता. तुम्ही नाही जेवणार? जेवते ना, तुम्ही करा सुरू. छे छे, तुम्ही जेवणार नसलात तर? नाही हो, जेवते. आणि शेजारच्या कॉर्नफ्लेक्सच्या डब्यातले पोहे तिने वाडग्यात काढून घेतले.
आणि त्यावर ती शेजारच्या उभट फ्लास्कमधील दूध ओतू लागली. आता तरी करा सुरू. म्हणजे काय, तुम्ही जेवणार आहात ना? हे काय, मी जेवते आहे. हेच जेवण माझं. काय हे? दूध पोहे? मग हा पुलाव, हे चिकन, हा सारा थाटमाट माझ्यासाठी? हो. का? मी जेवू शकणार नाही. घरचा मालक उपाशी आणि पाहुणा तुपाशी? हे नाही व्हायचं माझ्या हातून. मला क्षमा करा. असं नाही. मला खायला परवानगी नाही डॉक्टरांची म्हणून. कधीच नाही. जेव्हा मी वाटेल तेवढे खाऊ शकू लागले त्या दिवशी रसनेने माझ्याकडे पाठ फिरवली आहे. पोहे, दूध, फळे, बस. काय करणार? माझ्यावर रागावणार नाहीस ना केशर? मला जेवायचा आग्रह करू नकोस. सारे जग विकत घेण्याइतकी संपत्ती तुझ्यापाशी आहे, पण काय उपयोग? 2 घास चवीने खाता येऊ नयेत? केशर, मी येऊ शकणार नाही. माझ्या घशातून घास गिळणार नाही. मला माफ कर. केशरच्या डोळ्यात पाणी तरळले. तिच्या सलील नेत्रातील करुणा पाझरू लागली. मी पुढे झालो आणि तिच्या पाठीमागून तिच्या गळ्यात हात घातले. का कुणास ठाऊक, तिचे जे विषयी रूप मी कल्पनेने ठेवीत होतो ते विरून गेले होते. त्या करुणमय मूर्तीमुळे मी एकदम हरवत चाललो. मी हलकेच खाली वाकलो आणि त्या काळ्या भोर डोळ्यांना मी माझ्या वृक्ष ओठात लपेटून घेतले. गंगेचा ओघ मी अडवला खरा, पण त्या सहानुभवाने केशरने हात पाठीमागे घेऊन माझे मुख अधिकच कवळून घेतले. अश्रू कशासाठी आले केशर? माझ्या आयुष्यात अनेक सुखे आणि दुखे येत जात राहिली, पण मी जेवले का भुक्त राहिले याची आठवण माझ्या देहाशी चाळा करण्यासाठी आलेल्या कोणालाही होऊ नये. साऱ्यांचे लक्ष ही मूर्ख मुलगी आपल्या मिठीत केव्हा येते याकडे होते. पोटभर खाऊन ढेकर देताना नकली सहानुभूती कधी कधी मिळे, पण खोटी. तुमच्यासारखा माणूस, साधा माणूस हे समजू शकला. खरेच या डोळ्यांना अपरिचित असणारे अश्रू आपोआप निखळले. आणि मग केशरच्या हाती हात देऊन मी तिच्या समवेत गच्चीवर आलो. चांदणे अस्ताव्यस्त पडले होते. थंडावा अंगात घुसत होता. अंगे आपोआप परस्परांना चिकटत होती. श्वासात श्वास शिरत होते. फळांचे वास, बर्फाचे तुकडे ओठ ओठांकडे सरकवित होते. बोटे मृदुता शोधित फिरत होती. सारे काही अद्भुत होते, अबोल होते. एरवी पसावर बोलणारी केशर अनुभूतीच्या स्पर्शाने आता अबोल झाली होती. मद्याचा फार खोलवर पोचले होते. त्यावरच्या फळा दुधाने ते थोडे स्थिरावले होते, सुखावले होते. डोळ्यांना रोपे फुटली होती. हवा तसा आकार ती धरू लागली. समोरच्या केशरचे एक चैतन्यमय रूप आता मला लोभस वाटू लागले होते. आणि केव्हा कधी कुठे ते मला ठावे नाही, पण भोवताली निळाईने भरलेला शयनमहाल होता. उबदार मंचकाच्या उंचीवर भ्रमिष्ट करणारे आरसे होते. रतिमदनांच्या सुंदर तस्बिरी रक्त तापवत होत्या. सुरकुत्या पडण्यासाठी ताणलेला पलंग पोस उगाचच हसत होता. अत्तरांचा घमघमाट होता. ज्योतीत तेल ओतले जात होते आणि आग धगधगत होती. मी ही सारी अद्भुत दुनिया डोळ्यात साचवीत होतो. तोपर्यंत वस्त्रमुक्त केशर पलंगाच्या कडेवर तळ्याच्या काठावर हंसिनीप्रमाणे उभी होती. तिच्या देहावर फुलोरा फुलत होता. तिचा श्यामल देह आता मिठीसाठी आसुसला होता. पुरुषार्थाचे ते आव्हान स्वीकारण्यासाठी मी पाऊल उचलले आणि केशरला समर्थ हातात चुरगळून टाकले. जाग आली तेव्हा माझ्या अंगावर अस्ताव्यस्त पडलेली शाल होती. वेळ बराच गेला असावा. सुगंध रेंगाळत येत होता. प्रकाश केवळ सोयीपुरताच राहिलेला होता आणि माझ्या शेजारी कोणी नव्हते. होता फक्त चुरगळलेला मरवा, वास लोपलेला. आणि त्या काळ्या सावळ्या चुरगळलेल्या मरव्याबरोबर सारी सौंदर्य बेईमान झाली.
एक अनावर कळकटपणा ओसंडून आला. केशरच्या मिठीची किळस आली. जे जे तोंडातून गेले होते ते सर्व भरभरून आठवले. अखेरीस केशरच्या कामज्वाळेत मीही भाजला गेलो होतो. तर याच तोंडाने मी तिची अनंत प्रकारे कुचेष्टा केली. साऱ्या जाणत्यांना मूर्खात काढून मी दात विचकले होते. तेच दात केशरच्या कबऱ्या गालावर रण करण्यासाठी उत्सुक झाले. कसे कसे शक्य होते? का? कशामुळे मला भूल पडली? आजवर बाळगलेला अहंकार कुठे विझला? साऱ्या देहाची किळस वाटली. त्या चिपाड्या देहाशी मी झगडलो. तिच्या मुखात मी तोंड खुपसले. त्या बडबड्या जिवेशी जिवायुद्ध खेळलो. त्या दातांकडून गालांना दात रुतवून घेतले आणि त्या काळपट गालांना चोखले. का? छे, ज्या हाताने तिचे खुरटे स्तन चुरगाळले ते कशाने स्वच्छ होतील? तिच्या देहाला जिथे जिथे अंग भिडले तिथे तिथे काहीतरी दैवी रसायन शिंपडले पाहिजे. वासना एवढी गुंतवते? का मद्य? का श्रीमंती? पांघरून ताडकन फेकून कुणीतरी घडी करून ठेवले सारे कपडे चढवले. झाकून ठेवल्या पाण्याने चूळ भरली आणि निघून जाण्यासाठी सज्ज झालो. पण अगदी अंधुक असा स्वर मला एकदम येऊन भिडला. तो स्वर आर्त होता. वर्षानुवर्षे कुणाच्या तरी शोधात हिंडणारा थकलेला तो स्वर माझ्या भोवती घुटमळू लागला. ऐन पंचमाला लिलिया स्पर्श करणारा रेखीव ताशीव असा तो आर्त स्वर माझ्या भोवती घुटमळू लागला आणि माझ्या भोवती विळखा घालू लागला. त्या विळख्यातून सुटका करण्यासाठी मी पळू लागलो तर तो मला भेडसावू लागला. त्या स्वरातील आर्तता जीवघेणी होती. सळसळत्या नागिनीचे चैतन्य, तेज आणि गीत घेऊन येणारा तो स्वर मला मंत्रमुग्ध करण्यासाठी घुटमळत माझ्या भोवती फिरत होता. माझे पाय खिळवून टाकीत होता. त्या स्वरात एक सौंदर्य होतं. खोल पाण्यातील निवाळ्याचे, अमावस्येच्या रात्री येणाऱ्या रातकिड्यांच्या संगीताचे, तृप्त सिंहाच्या तुच्छ नजरेचे. हे सौंदर्य दिफवीत होते, पण प्रेरणा मला पळून जायला सुचवित होती. दार उघडून समोर मी पाहिलं आणि सुरांचा तो उगम मला सापडला. मावळत्या शुक्राच्या 2 चांदण्या माझ्या डोळ्यांना भिडल्या. एका अपरिचित रागिणीचे ते सूर मला अरुणाच्या रथाचे दौर वाटले. जाणत्या कानालाही ओळखता येऊ नयेत असे ते अर्धवट रागिणीचे स्वर संत लयीत सुटत होते. केशरचे ते ध्यान केवढे भव्य होते. हिमालयाचे हिमाच्छादित शिखराप्रमाणे पांढऱ्या शुभ्र वस्त्रात ती वेढून गेली होती. तो गूढ एकांत, ती भेदक स्तब्धता, तो अफाटपणा, ती उंची, ते अनंतत्वात विलीन करून टाकणारे आसमान. केशरच्या त्या रूपाला तोड नव्हती. नेहमी दिसणारी काल सायंकाळची रात्रीची केशर कुठेतरी लुप्त झाली होती. हीच का ती केशर? छे, हे तर अप्राप्य लावण्य आहे. ही स्वरस्नात अप्सरा इथे का आली? सुरांचा हा स्तोत्र एवढ्या आवेगाने माझ्याकडे येतो आहे. याच्या विळख्यात मी खासच विरून जाणार. मला गेले पाहिजे, दूर गेले पाहिजे या दैवी सामर्थ्यापासून, चळवळ्या सूर प्रवाहापासून, अशा ठिकाणी. आणि मग पायांनी वेग घेतला. मी पळत होतो. सूर माझ्या मागे येत होता. आज ना उद्या हा पाठलाग संपणारच आहे याची मला खात्री होती. या सुरांच्या विळख्यातून कोणीच कधी सुटले नव्हते. मी सुद्धा सुटणार नव्हतो. त्यांना थोपवण्याची हिंमत कोणात नव्हती. तरी पण मला पळालेच पाहिजे. मी पळतोच आहे. सुसाट सुसाट. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत.
तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.